भाजपचे नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीचे मुख्य संयोजन म्हणून पक्षाला यश मिळवून दिले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे या त्रिमूर्तींनी भाजपच्या आमदारांचा आकडा 132 वर नेला. यात रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष पाटील दानवे भोकरदन जाफराबाद मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा, तर संजना जाधव या कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आल्या. लोकसभेच्या जालना मतदारसंघातील पराभवानंतर दानवे यांच्या समोर आमदार संतोष दानवे यांना भोकरदनमधून तिसऱ्यांदा निवडून आणण्याचे आव्हान, तर तसेच पण कन्या संजना जाधव यांना कन्नडमध्ये विपरीत परिस्थितीत विधानसभेवर निवडून पाठवणे आणि त्यांना राजकारणात एंट्री मिळवून देणे याहून कठीण आणि आव्हानात्मक काम होते. पण या दोन्ही मुलांचा मार्ग सुकर करण्यात दानवे यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव कामाला आला. विजयाची हॅट्रिक करणारे संतोष दानवे आणि विधानसभेत पहिले पाऊल ठेवणाऱ्या संजना जाधव या बहीण भावाच्या विधिमंडळात अधिवेशनात झालेल्या विशेष एंट्रीची सर्वत्र चर्चा होती.